नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण सोयाबीनची भाजी आणि कशी बनवणार आहे ती सांगणार आहे. पण सुकी बनवायची. आपण जसं की अंडा भुर्जी कशी बनवतो तसं आपण सोयाबीनची भुर्जी बनवणार आहोत. त्याला लागणारे साहित्य ही सोयाबीन आहे आणि हे बारीक चिरलेला कांदा आणि लसण आणि कोथिंबीर आहे ही. तर ही भिजायची. आपण थोडं कोमट पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 20 ते 15 मिनटं ह्याच्यामध्ये भिजू घालून नंतर आपण ह्याला फोडणी टाकायची. तर मी आधी भिजून घेतले, तर तुम्ही पण घेऊ शकतात. तर आपण ह्याला तुम्हाला सांगते मी. चला तर ही आपली ही झालेली हे बघू शकता तुम्ही. ही अशी भिजली पाहिजे मस्त. आता ही चांगली अशी ही पिळून घ्यायची. ही कचकून अशी पिळून घ्यायची. त्याच्यात सगळं पाणी जाईपर्यंत अशी छानशी अशी पिळून घ्यायची. ही तुम्ही बघू शकता अशी पिळून घ्यायची. ही सगळी अशी पिळून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला जेवढं प्रमाण टाकायचं आहे सोयाबीनचं ते भाजी बनवायची तेवढंच प्रमाणे तुम्ही सोयाबीनची भाजीचं प्रमाण टाकू शकतात. कारण मी हिचं 5-6च घेतलेलं आहेत. तुमच्या घरच्यानुसार फॅमिलीनुसार टाकू शकतात, मेंबरनुसार. चला कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल आता गरम होत आहे. तर असं तुम्ही बघू शकता. हे असं बारीक करून घ्यायचं. हे सोयाबीनचं जास्त पण नाही करायचं, मिडियम साईजमध्ये बारीक बारीक अर्धेले भाग करून घ्यायचे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण आता कांदा ह्याच्यामध्ये परतून घेऊया. पूर्ण कांदा परतून घेऊया याच्यामध्ये आणि कलर येईपर्यंत हा कांदा असाच परतून घेऊया आपण. तर लालसर परतून झालेला आहे. तर आता हे लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर त्याच्यात टाकून देते मी. हे असं परतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचे. चवीनुसार हळद आणि चवीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता. ते मस्त परतून घेऊया. मस्त असं लालसर त्याला कलर आलेला आहे. ते बघू शकता. अंडा भुर्जी करतो आपण तशी. आणि थोडासा मी थोडासा मटन मसाला टाकत आहे ह्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. मस्त असं चवीसारखी अशी छान भुर्जी तयार होत आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे टाकून घेऊया सोयाबीनचं. 5 ते 10 मिनटं आपण ह्याच्यामध्ये ठेवून हे करू. याच्यामध्ये मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हे चवीनुसारच टाकू शकता, याच्यामध्ये जास्त टाकू नका. 5 ते 10 मिनिटं असं झाकून ठेवूया. सोयाबीनची भुर्जी आपली ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. ही डिश आपली तयार झालेली आहे. बघू शकतात. नक्की करून पहा तुम्ही एकदा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. नंतर भेटूया. धन्यवाद.